आज रितेश भाऊंनी वैभवची चांगली सनसनीत अशी शाळा घेतलेली आहे। ते म्हणतात की तुम्ही डीपी दादांबरोबर भांडण केलंत कारण त्यांचा टोन इरिनासोबत बोलताना तुम्हाला चुकीचा वाटला। पण तुम्ही कोणत्या टोनमध्ये आणि भाषेमध्ये बोलता इतरांशी याचा कधी थोडा तरी विचार केलाय का कधी? त्या बाळ सांभाळण्याच्या टास्कमध्ये त्या बाळाचे हातपाय तोडून टाकले त्यावेळेस निक्की जान्हवीचा टोन नाही का दिसला तुम्हाला? का असं ठरलंय की फक्त आपल्या टीममध्ये आलं की इतरांचा टोन चांगला पाहिजे आणि दादागिरी कशासाठी? कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरजचा हातपाय उडवू नको असं सांगत होता। मग अरबाजने तर त्यांना प्राइज घेताना खाली पाडलं, तेव्हा कुठे गेलेला तुम्ही? आणि तुम्ही ज्या टास्कमध्ये खेळत होता त्या टास्कमध्ये तर तुम्ही अभिजितला सुद्धा दुखापत केली, त्यावेळेस पण तुम्ही काहीच बोलला नाही, त्याला फक्त समजावत बसला सॉरी सॉरी। ते दिसलं नाही तुम्हाला? ओके, ते चालत असेल तुम्हाला कारण ते तुमच्या टीमनं केलं आहे। आणि निक्कीसुद्धा वर्षाताईंसोबत बोलताना त्यावेळेस जर तुम्हाला काहीच नाही वाटत, पण इरिनाला बोललं की तुम्हाला मिरच्या झोंबतात, बॉडीगार्ड आहात का तिचे? तुमचं हे वागणं ना एक दिवस तुम्हाला बाहेर काढेल। त्यामुळे व्यवस्थित खेळा असं झणझणीत तडका वैभवला इकडे सरांनी दिला आहे। तर तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।